B7 न्यूज चेहरा नव्या युगाचा। श्री H.J. Patil, Mr. D.N. Lucy reported regarding non-receipt of fixed medical allowance and non-settlement of medical bill of SO law. Already financial viable advertisement should be taken and discussed the delaying pension, family pension. Marwan Sindhudurga branch. Mr. Pramod Moite, annual account statement should be posted in advance so that members can go through the same. Pensioners and other issues. Nasik branch, Sri Arvind Jadhav, resident reported that ₹70 for DLC is wrong. He submitted the proposal to hold the next age, having membership of 125 plus 20 members of Shahada and Zoldaika. This is only percent of branch. There is no mention of their branch. माझे नाव विनायक सूर्यवंशी, सेक्रेटरी ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन नाशिक शाखा। आज ऑल इंडिया लेवलवर 73वी वार्षिक अधिवेशन नाशिक येथील कालिका मंदिर सभागृहात संपन्न होत आहे। आज या अधिवेशनासाठी वेगवेगळ्या ठिकाणून 93 जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिकचे लोकप्रिय खासदार श्री राजाभाऊ वाजे यांनी केले आहे। यावेळेस कालिका मंदिर ट्रस्टचे अण्णा पाटील हेही उपस्थित होते। यावेळेस केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी 15 सप्टेंबर 2025 रोजी असोसिएशनला शुभेच्छा संदेश दिलेला आहे, त्याचेही वाचन करण्यात आले। आज या ठिकाणी केंद्रातील समस्यांबद्दल, पेन्शनरच्या समस्याबद्दल, त्यांच्या CGHSच्या समस्यांबद्दल चर्चा होऊन केंद्रातील घडामोडीबद्दल त्यांना कळवले जाईल। ही संस्था केंद्रातील अधिकृत संस्था असल्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून केंद्रापर्यंत आमचे विचार, आमचे गाऱ्हाणे मांडले जाते आणि अधिकृत संस्था असल्यामुळे केंद्रातील त्याबद्दल कारवाई केली जाते। धन्यवाद।